मुंबई नाशिक महामार्ग. ह्या महामार्गावर माझे वडे ते वडपे या मार्गात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते आणि ती वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून माझी वडे ते वडपे या रस्त्याच्या आटपत्रीकरणाचे कामे साधारणतः 5 ते 6 वर्षापूर्वी करण्याचे योजले होते आणि त्या अनुषंगाने आता ते काम बहुतांश पूर्ण देखील झालेले आहे. आणि त्या कामाचाच एक भाग म्हणून मुंबई नाशिक महामार्गावरील नवीन साकेत खाडीवरील पूल जो आहे त्या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी व्हायची, तर तो पूल देखील आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. साधारणतः 2-3 दिवसापूर्वीच त्या ठिकाणी रोड टेस्टिंग घेण्यात आलेली आहे त्या पुलाची आणि जसा तपासणी अहवाल सादर होईल 2-3 दिवसात सर्वसामान्यांसाठी तो पूल खुला करण्यात येईल. वाहतूक कोंडी ही फक्त साकेत पुलानजीकच होते असे नाही. या मुंबई नाशिक महामार्गावर माझे वडे ते वडपे दरम्यान अजून 2-3 ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यापैकी भिवंडीहून मानकोलीला जात असताना हा जो पिंपलास आहे पाईपलाईन, पिंपलास पाईपलाईन जवळ देखील नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्या ठिकाणी 2 ते 3 प्रोजेक्ट चालू आहेत. तर WDFC अंतर्गत जे रेल्वे लाईन एक एक्स्ट्रा टाकली जाते त्यामुळे रेल्वे लाईन जी आहे त्याच्यावर ब्रिजचे काम चालू आहे. त्याच्या बाजूला एक नवीन ब्रिज बांधणे बाकी आहे. त्यामुळे पिंपलास येथे नेहमी वाहतूक कोंडी लागते. तुम्ही पाहू शकता 8 पदरी रस्ता या ठिकाणी येऊन फक्त दुपदरी राहतो. त्यामुळे तुम्ही इथून केव्हाही झटकन पास होऊ शकत नाही. इथे नेहमीच तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एकंदरीत 3 ते 4 स्पॉट आहेत या महामार्गावर, जसे की साकेत खाडी पुलाचा तिथे देखील 8 पदरीवरनं सरळ 2 पदरीवर तो मार्ग यायचा म्हणून वाहतूक कोंडी व्हायची. तीच अवस्था काहीशी इथे पिंपलास जवळ होते. आणि जसे पिंपलास इथून आपण निघतो पुढे बहुतेक मानकोली ते दिवा दरम्यान तिथे देखील एक अंडरपास वगैरेचे काम सुरू आहे. तिथे जाऊन देखील 8 पदरीवरनं सरळ दुपदरी मार्ग तयार होतो. त्यामुळे तिथे देखील वाहतूक कोंडी होते. सध्या तुम्ही पाहतात ती पिंपलास येथील सुसाट म्हणजे कल्याण बायपास इथून आपण सुसाट आलेलो आहोत आणि आता थांबलो ते पिंपलासच्या ठिकाणी. इथे जे वळण आहे पिंपलासचे त्या ठिकाणी बहुतांश गाड्या ज्या आहेत ते कोनला वगैरे कल्याणला जाणार आहेत ते शॉर्टकट वापरतात आणि बायकर्स असल्यामुळे आपण निघून जाऊ शकतो. बाकी इतरत्र गाड्याच्या त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आपण कल्याण भिवंडी बायपास इथून सुसाट आल्यानंतर इथे पाहू शकतो आपण कसे ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. अशा प्रकारे 3 ते 4 जे ठिकाणे आहेत जे टप्पे आहेत त्या ठिकाणी वाहतूक कोंडी या माझी वडे ते वडपे जे आटपत्रीकरणाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी होत असते. आणि हा पिंपलासचा भुयारी मार्ग आणि ही जी उतरणी ही शॉर्टकट ज्या ठिकाणाहून कल्याणला जाणारे काही लोक शॉर्टकट वापरतात. आणि जसे आपण पिंपलासचा हा जो भाग आहे या भागावरून पुढे आपण येतो वाहतूक कोंडी काय सुटलेली नसते. त्या ठिकाणी पुन्हा एकदा रस्ता दुपदरीचा 4 पदरी होतो, परंतु बाजूला जे मी बोललो रेल्वे जी लाईन चालली त्या रेल्वे लाईनवर देखील एक ब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे इथे पुन्हा वाहतूक कोंडी लागते. पाहू शकता तुम्ही. काच आपल्यासाठी आपले मराठी नवीन साकेत पुलाचे काम जसे लवकरात लवकर करण्यात आले का तर तो हिस्सा ठाण्याजवळ येतो. तिथे लांब लचक माझीवाड्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात म्हणून तिथल्या ब्रिजचे काम जे आहे ते लवकर करून उद्घाटन देखील करण्याचे ठरवण्यात आलेले आहे. तसेच इतर यांची देखील कामे पटापट व्हावे. तुम्ही पाहू शकता हे बघा रस्त्याचे काम सुरू आहे. ही जी दिवा वैसे रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनवरील सुरू असलेले काम पाहू शकता तुम्ही. बाजूला रेल्वे लाईन तिथे देखील 2
एक्स्ट्रा ट्रॅक टाकले जातात, ज्याच्यावर फक्त मालगाडी जाऊ शकतील अशा प्रकारचे. माझी वडा ते वडपे आटपत्रीकरण रस्त्यातील वाहतूक कोंडीचा एक छोटासा आढावा आपल्यासाठी आपले मराठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. नेहमीच वेगवेगळे अपडेट. आणि येत्या काही दिवसात आपण साकेत पुलाचे जे आता उद्घाटन होणार आहे त्या संदर्भात जाऊन तिथे देखील आपण व्हिडिओ करूयात. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी, मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. आपली मराठी, मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.